माधवा, हा महिपतरावांच्या पोरीचा पत्ता लागला काय? नसल लागला. महिपतरावाने एड्यावानी पोरीने शोधताना पाहिलंय मी. कसली गावते गेली उडून रायबा संघ. अगं अब्रू गेली आता महिपतरावांची. जाऊ दे, ज्याचं त्याचं स्वतः कळायला पाहिजे. आपण कोण बोलणार? पितांबर, जी महाराज. आम्हाला केरसुणी हवे. केरसुनी? केरसुनी कशासाठी? ही गावातली घाण साफ करायला. महाराज, पण गावातली घाण तुम्ही का म्हणून काढणार? जे काम कोणी करत नसेल ते आम्हालाच करायला पाहिजे. गजानन महाराज, चल चल. महाराज, दूर हो. महाराज, माझं काही चुकलं का? गावचा उकिरडा झालेला दिसत नाही तुम्हाला? महाराज, बघा किती घाण झाली आहे ती. पारावर बसून नुसत्या कुटाळक्या करता. त्यापेक्षा गाव स्वच्छ ठेवलात तर गाव किती सुंदर आणि स्वच्छ दिसेल. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही केरसुणी घेऊन गाव स्वच्छ करतो. कोणतंही काम हलकं नसतं. गाव स्वच्छ ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, पुन्हा एक दोन व्यक्तींची नाही. आणा केरसुणी. महाराज, क्षमा करा. क्षमा काय करा? घाणीमुळे रोगराई पसरते हे एवढं कळत नाही तुम्हाला? स्वतःचं घर स्वच्छ ठेवता तसं गाव स्वच्छ ठेवा. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही सगळ्यांची मनं साफ करतो तसं गाव साफ करणं आम्हाला कठीण नाही. चुकलं महाराज, चुकलं. आत्ता घाण साफ करायला घेतो आम्ही. पुन्हा गावात कचरा दिसणार नाही तुम्हाला. गण गण गणात बोते. पाणी. हो. निवांत दिसताय. तू देखील प्रसन्न वाटतेस. भंडारा घालण्याची सगळी तयारी मनासारखी झाली आहे. त्याच्यामुळे ताण थोडा हलका झाल्यासारखा वाटतोय. आता भंडाऱ्याच्या दिवशी पूजा अर्चा आणि गाव जेवण यथासांग पार पडलं ना की झालं. आपल्या घराण्याची परंपरा आपण अगदी मनापासून टिकून ठेवली आहे. उगाच करायचं म्हणून आपण हे सगळं करत नाही ग, आणि त्यामुळे आपल्याला बरकत आहे. आजपर्यंत कधीही काहीही कमी पडलं नाही ना, ते यामुळे. खरंच देव करो आणि आपल्या हातून परमेश्वराची अशीच सेवा घडो. अगं, या भंडाऱ्याच्या निमित्तानं मुळगावातली प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी येऊन जाते, प्रसादाचं भोजन घेते. तृप्त वाटतं बघून. आभार मानतो मी माझ्या वाडवडिलांचे की त्यांनी माणसं जोडण्याची परंपरा या झामसिंगावर सोपवली आहे. त्या प्रथेमध्ये मी कधीच खंड पडू नाही देणार, कधीच नाही देणार. बरं, गजानन महाराजांचं कसं करता? अरे हो, महाराजांना बोलवायला हवं. तुला सांगतो, यावर्षी आपल्या भंडाऱ्याचा कार्यक्रम अगदी आनंदाचा होणार आहे. कारण या निमित्तानं महाराजांचे पाय आपल्या घराला लागणार आहेत. तुम्ही महाराजांची उपस्थिती गृहीत धरताय असं तर नाही ना? महाराज आपल्या घरी येणार म्हणून त्यांच्या विश्रांतीसाठी विशेष पलंगही तयार करून घेतलाय तुम्ही. पण भंडाऱ्याच्या दिवशी महाराज आलेच नाहीत तर? अगं, असं होणारच नाही. शेगावीचे गजानन महाराज माझी गुरुमाऊली आहेत. ते माझी मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. इथं येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातील बघ. गुरुच्या आशीर्वादाखेरीज आता आणखी हवंय काय आपल्याला? मी आजच शेगावी जातो आणि महाराजांना निमंत्रण देऊन येतो. माधवा, महाराजांनी आपले डोळे उघडले. खरंच आपण गावासाठी काय काम करतो याची चाडी कर, त्याची चुगली कर. याचा घरात डोकावं, काय घडतंय ते पाहून त्याच्या घरात जाऊन सांग. हाच आपला उद्योग. आपण गाव स्वच्छ ठेवत नाही म्हणून महाराजांचा सत्पुरुष योगी हाती केसून घ्यायला तयार झाला. आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. गाव स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे. आपण हे नाही केलं तर महाराज शेगाव सोडून जातील. नाही, महाराजांनी याच गावात राहायला हवं. मग जशी आज केसून घेतली तशी रोज घ्यायची. गाव स्वच्छ ठेवायचं. ठरलं? मग ठरलं.
चला सगळा परिसर स्वच्छ केला, किती छान वाटतंय. महाराज शाब्बास पोरांनो, शाब्बास. आता तुम्ही आमचे खरे भक्त शोभता. महाराज ही स्वच्छता मोहीम अशीच चालू ठेवायची, त्यात खंड पडता कामा नये. आणि पडलाच तर आम्ही केरसुनी हाती घेतलीच म्हणून समजा. नाही महाराज, या कार्यात खंड पडणार नाही. तुम्ही आमचे डोळे उघडलेत, आम्हाला चांगला धडा दिलात. आम्ही रोजच्या रोज गिरव. परमेश्वर तुमचं कल्याण करो. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हो बंकटलाल शेठ, बंकटलाल शेठ. झामसिंग, काय शेठ, कसं काय? महाराजांच्या कृपेनं सगळं काही व्यवस्थित चाललंय. आज तुम्ही शेगावात दिसताय म्हणजे महाराजांच्या दर्शनासाठीच आलेले असणार. हो, पण यावेळी नुसतं दर्शन घेऊन थांबणार नाहीये मी. मग दरवर्षीप्रमाणे यावर्षी घरी भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला आहे मुणगावला. तेव्हा म्हटलं या वर्षीचा भंडारा जर महाराजांच्या उपस्थितीमध्ये, महाराजांच्या आशीर्वादाने जर पार पडला तर आनंद द्विगुणित होईल बघा. छान. म्हणून निमंत्रण द्यायला आलो होतो महाराजांना. मी काय म्हणत होतो शेठ, नाही म्हणजे तुम्ही जर समजलो. छान. आहे, महाराज आमच्या घरीच वास्तव्यात आहेत. बर, या आपण भेटूया. धन्यवाद. महाराज, हे फार उत्तम झालं. सोनाराने कान टोचलं की बरं असतं. या स्वच्छतेचं महत्त्व या कुचाळखोरांना पटवून दिलं ते. याचा अर्थ कुचाळखोरांनीच गाव स्वच्छ करायचा असा होत नाही वसंता. तुझाही त्यात सहभाग असायला हवा. हो महाराज. या झामसिंग, या. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कसा आहे झामसिंग? आपल्या कृपेनं अगदी कुशल मंगल आहे महाराज. तुम्ही चांगले वागा, लोक तुमच्याशी चांगले वागतील. तुम्ही चांगल्यासाठी प्रार्थना करा, लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतील. तुमचं चांगलं होतं की वाईट हे तुम्ही दिलेल्या सुखदुःखावर अवलंबून नसतं झामसिंग. हो महाराज. महाराज, झामसिंग, जी महाराज. तू आम्हाला गुरु मानतोस ना? जी महाराज. तर मग गुरुकडे इच्छा व्यक्त करायला बंकटाची मध्यस्थी का लागते? महाराज, तुझ्या घरी मुडगावात परवा देवीचा भंडारा व्हायचा आहे. तो आमच्या उपस्थितीत व्हावा अशी तुझी इच्छा आहे ना? महाराज आपण आम्ही येऊ. तू आमच्या विश्रांतीसाठी खास तयार करून घेतलेला पलंग पाहायचा आम्हाला. महाराज, महाराज आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आपण त्रिकाल ज्ञानी आहात महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. यादीप्रमाणे वाण सामान वगैरे सगळं आणलंय ना? हो, ते तुम्ही तपासून पहा आणि जर काय राहिला असेल तर मला लगेच सांगा, मी लगेच मागवून घेतो. हा, बरं बरं. पण स्वयंपाक कसा अगदी उत्तम झाला पाहिजे शामराव. आचारी म्हणून ह्या पंचक्रोशीत जे ह्या शामरावचं नाव आहे ते उगाच नाही. अहो, हे देवीचं कार्य आहे, हा देवीचा भंडार आहे. मी आणि माझी माणसं आम्ही सोळं राखून हे काम करू. तुम्ही जशी ही परंपरा राखताय तशी मी ही परंपरा राखतोय. अहो, माझ्या आजोबाने पंजोबाने हा इथे स्वयंपाक शिजवलेला आहे. जेव्हा ही तुमच्याकडे प्रथा सुरू झाली तेव्हा मी तर जन्माला यायचो होतो. आणि यावरची जे इथे मी इथे आहे याचाच अर्थ असा की मी माझी परंपरा राखतोय. तुम्ही निश्चित करा, काय काळजी करू नका. हो, तुमच्यावर माझा अगदी पूर्ण विश्वास आहे शामराव. तुमचं चालू द्या. हा, आणि तुमची राहण्याची व्यवस्था मांडवाच्या शेजारच्या दालनामध्ये केलेली आहे. हा, धन्यवाद. धन्यवाद. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. झामसिंग, झामसिंग. महाराज, महाराज, प्रत्यक्ष तुम्ही? सौभाग्यवती भव. झामसिंग कुठे आहे? उद्या भंडारा ना महाराज.
आचारी मंडळी आजपासूनच आली आहे तयारीसाठी. सारं मुंडगाव लोटणारे प्रसादाला. केवढी तयारी करावी लागते त्यांना. महाराज तुम्ही महाराज तुम्ही महाराज तुम्ही तर उद्या येणार होता ना? श्यामसिंग, आम्ही आम्हाला हवं तेव्हा येऊ आणि हवं तेव्हा जाऊ. आम्ही आमच्या मनाचे मालक आहोत. पण आज मात्र आलो आहोत ते तुला इशारा देण्यासाठी, तुला सावध करण्यासाठी. सावध करण्यासाठी? हो, उद्या भंडारा करू नकोस. महाराज महाराज सगळी तयारी झाली आहे. निमंत्रण पोचती झाली आहेत. अहो परगावची मंडळी तर एव्हाना प्रवासाला निघाली सुद्धा असतील. येऊ देत, राहतील तुझ्या घरी. पण उद्या भंडारा मात्र करू नकोस. महाराज अहो महाराज कसं शक्य आहे? आमच्या घराण्याची परंपरा आहे ती. आणि त्या परंपरेनुसार देवीचा भंडारा हा उद्याच व्हायला हवा आहे. नाहीतर ती परंपरा मी मोडल्यासारखं होईल महाराज. अहो महाराज सगळ्या गावभर आमची नाचक्की होईल. ते आम्हाला काही ठाऊक नाही. तू आम्हाला गुरु मानतोस. आमचा शब्द प्रमाण मानत असशील तर उद्या भंडारा करू नकोस. या उपर तुझी मर्जी. आम्ही निघालो. थांबा महाराज. आज प्रथमच तुमचा पदस्पर्श आमच्या घराला झालाय. हा तो दिवस आहे ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आपण आसन ग्रहण करावं महाराज. आम्ही विधिवत आपली पाद्य पूजा करू. तुझ्या अंतरीचा भाव जाणतो आम्ही मुली, पण पाद्य पूजा करण्याची वेळ ही नव्हे. महाराज तरीही तू इच्छा व्यक्त केलीस म्हणून आज तुझ्या घरी आम्ही वास्तव्य करू. महाराज महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आम्ही आम्हाला हवं तेव्हा येऊ आणि हवं तेव्हा जाऊ. आम्ही आमच्या मनाचे मालक आहोत. पण आज मात्र आलो आहोत ते तुला इशारा देण्यासाठी, तुला सावध करण्यासाठी. उद्या भंडारा करू नकोस. महाराज असं का म्हणाले असतील? कारण नसताना महाराज शेगावहून इतक्या लांब मुळगावला येऊन आपल्याला भंडारा तुम्ही करू नका असं सांगणार नाहीत. अहो पण सासूबाईंनी प्राण सोडताना मला निक्षून सांगितलं होतं, या घराण्याची सूत्र, या घराचं पावित्र्य मी तुझ्याकडे सोपवून जाते सुनबाई. या घराण्याच्या रूढी परंपरा कधीही मोडू नकोस. या घराचं पावित्र्य जप. इथे होणारे सण वार उपास तापास आतापर्यंत होत आले तसेच माझ्या पश्चातही व्हायला हवेत. आणि आता महाराज म्हणतायत की उद्या भंडारा करू नका. कसं करायचं हो? काय करावं ना मलाही सुचेनासं झालंय खरंच. इकडे आड आणि तिकडे विहीर. परंपरा जतन करण्यासाठी उद्या भंडारा करावा तर महाराजांचा शब्द डावलला जातोय आणि महाराजांचा ऐकून जर उद्या भंडारा न करावा तर परंपरा मोडली जाते. खरंय. पण मी काय म्हणते, काय केलेली सगळी तयारी वाया जाण्यापेक्षा ठरवल्याप्रमाणे आपण उद्या भंडारा करू. महाराज आपल्याच घरी आहेत. ते आपल्या घरात वास्तव्यास असताना आपण कशाला काळजी करायची? आपण महाराजांना गुरु मानलंय. त्यामुळे काही अडचण आलीच तर महाराजांना साकडं घालून ती दूर करून घेऊ. पण रूढी परंपरेप्रमाणे देवीचा भंडारा उद्या करूच.
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.